एखाद्या जोडप्याचं लग्न होण्यात काही विशेष नाही, पण आम्ही आज तुम्हाला एका विशेष लग्नाचा साक्षीदार करणार आहोत। हे लग्न आहे पिंपरी चिंचवड मधल्या ब्रह्मदेव काटे आणि दैवशाला राऊत यांचं। काय आहे या लग्नाचं वेगळेपण पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। लग्नाच्या गाठीत बांधलं जाणारं हे जोडपं ब्रह्मदेव काटे आणि दैवशाला राऊत, दोघंही जन्मतःच दृष्टीहीन। ब्रह्मदेव मोठ्या जिद्दीनं संगीत विशारद झाला। पिंपरीच्याच हँडिकॅप सेंटरमध्ये शिकताना त्याची भेट दैवशाला राऊतशी झाली। विशेष म्हणजे इथं मंगलाष्टक म्हणणारे भटजीही दृष्टीहीन आहे। एकमेकांना पाहू शकत नसले तरी एकमेकांची प्रेमाची भाषा त्यांना कळली आणि आता या दोघांचाही थाटामाटात विवाह पार पडला। आणि आशीर्वाद देणाऱ्यांमध्येही सर्वाधिक सहभाग दृष्टीहीनांचाच। हँडिकॅप सेंटर या संस्थेत राहतो गेली 10 वर्षापासून आणि या संस्थेचे सचिव चोरडे सर यांचा हे सर्व पाठबळ मला मिळालं आणि याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे। मुलीच्या जातीला प्रत्येकीला हे करावंच लागतं। कधी कोणाचं उशिरा होतं, कधी कोणाचं लवकर होतं, घडून आलं ते झालं, असं छान वाटलं मला पण। विवाह बंधनात बांधलं गेलेलं हे दाम्पत्य आता आयुष्याची नवी स्वप्न पाहत आहे। या लग्नामध्ये पैशांचा तामझाम नव्हता किंवा कुठलाही बडेजाव नव्हता। सरळ साधा विवाह सोहळा। वधूवरांसह लग्नाला उपस्थित असलेले अनेक जण स्वतःच्या डोळ्यांनी हा सोहळा पाहू सुद्धा शकले नाहीत, पण नजरेच्या पलीकडचा हा प्रेमाचा सोहळा होता। शारीरिक व्यंगावर मात करत केवळ जिद्दीच्या जोरावर आणि एकमेकांवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर आपला संसार चांगला करून दाखवण्याचं स्वप्न हे जोडपं पाहतंय। त्याचमुळं या जोडप्याच्या धाडसाला सलाम करणं तर गरजेचं आहेच, पण त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देणंही गरजेचं आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास, एक पाऊल पुढे।